पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पराग, काय नेमकं घडतंय नागपुरात? नागपुरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे। अश्रुधार जे आहे ते सुद्धा सोडण्यात आलेले आहे। जाळपोळ सुरू झालेली आहे। खरं तर औरंगजेबाच्या प्रकरणानंतर दोन गट समोरासमोर आल्याचं पाहायला मिळते आहे आणि इथे सध्या मोठ्या प्रमाणात गोटमार जी आहे ती केली जात आहे। जाळपोळ सुरू आहे। या भागात बांधकाम सुरू असल्यामुळे एक जेसीपी होता त्याला सुद्धा जाळण्यात आलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात जे आहे दगडफेक केली जात आहे। पोलीस जे आहे आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न करतात, मात्र जोरदार घोषणाबाजी आणि जे आहे दगडफेक सुरू असल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती सध्या तर आपण बघतोय, पराग थोडं तुम्हाला थांबवतोय, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, ही जी दृश्य आपण बघताय, ही जी जाळपोळीची घटना आपण पाहताय ती आहे राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमधली महाल परिसरात। दोन गटात तुफान दगडफेक झालेली आहे आणि यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाल्याचं कळत आहे। पोलिसांनी आता अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी बोलावलेला आहे आणि सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, परंतु पोलिसांना देखील दगडफेकीमध्ये जखमी व्हावं लागलेलं आहे। गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे, तर काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे। तर पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी पराग यांच्याकडे। पराग, काय सद्यस्थिती, काय तुम्ही पाहताय? जी पराग, सध्या काय होतंय तिथं, काय सद्यस्थिती आहे? कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी गाड्या फुटलेल्या आहे, आग लागलेली आहे। अश्रुधूर सोडल्यामुळे कसं आहे मोठ्या प्रमाणात जो आहे डोळे उघडण्यास त्रास जात आहे आणि दगडफेक जे आहे समोरच्या बाजूने होताना आपल्याला दिसते आहे। मोठ्या प्रमाणात पथराव होते आहे। आम्ही लवकर मागं मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्यामुळे जे आहे सगळे